नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्टफ शिमला मिर्च किंवा भरलेली शिमला मिर्च। आता शिमला मिर्च बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि छान आहे, हिरव्या हिरव्या मस्तपैकी ताजा आपण त्याच करणार आहोत। तर सर्वात आधी इथे साहित्यामध्ये मी शिमला मिर्च घेतलेले आहे, बघू शकता मीडियम आकाराचे इथे शिमला मिर्च घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर इथे 1 वाटी शेंगदाणे भाजलेले, जिरं, मिरच्या, लसणाच्या कळ्या आणि कोथिंबीर। सुक्या मसाल्यांमध्ये तिखट, धने पावडर, चाट मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ। तर सर्वात आधी आपल्याला इथे काय करायचं आहे, आता ह्या ज्या शिमला मिरच्या आहे ना, ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। बघू शकता खूप मोठ्या पण नाही आणि खूप छोट्या पण नाही, मीडियम आकाराच्या घ्यायच्या, म्हणजे छान मसाला भरायलाही छान होते, खायलाही छान वाटते आणि आपल्या फ्राय करायलाही सोपं जाते। तर सर्वात आधी आपल्याला या शिमला मिर्च मधलं हे जे आतमधल्या ज्या बिया राहते ना, त्या काढून घ्यायच्या आहे। सर्व बिया काढून घ्यायच्या आपल्याला, स्वच्छ सर्व शिमला मिर्च मधले एकूण एक बी इथे मी काढून घेणार आहे। सर्व शिमला मिर्च याच प्रकारे मी इथे स्वच्छ करून घेणार आहे, म्हणजे यामधल्या बिया सर्व मी काढून घेणार आहे। तर बघू शकता आता सर्व याच्यातल्या बिया काढून झालेल्या आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि हलकं हलकं चिमूट मीठ आपल्याला आतमध्ये ह्या शिमला मिरचीला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा शिमला मिरचीला असं फिक्केपणा नाही येणार, थोडी छान मिठाने टेस्ट येते। म्हणून सर्व याला मी असं चिमूटभर मीठ लावून घेणार आहे। खूप मीठ लावायचं नाही आणि नंतर मसाल्यामध्ये पण लक्षात घ्यायचं आहे, आपण आतमध्ये मीठ लावलं आहे तर मसाल्यामध्ये सांभाळून आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर बघू शकता इथे सर्व शिमला मिरचीला मी मीठ लावून घेते आहे, मीठ लावून झालेलं आहे। त्यानंतर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व जो मसाला आहे ना, जी स्टफिंग आपल्याला शिमला मिरचीमध्ये भरायची आहे ते करून घेणार आहे। 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले। त्यानंतर हे जेवढेही आपले मसाले आहे ना, जिरं, मिरची, लसण, कोथिंबीर, हे सर्व आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आणि यामध्ये मी सुखे मसाले सुद्धा यामध्येच टाकून घेणार आहे, म्हणजे तो एकसारखा मसाला बाइंड होईल आणि असा दरदरीत करायचा आहे, खूप त्याची फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला। बघू शकता सुके मसाले सुद्धा मी इथे टाकून घेत आहे आणि सांगितल्याप्रमाणे चाट मसाला सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे, त्याने छान फ्लेवर येते, चटपटीत लागते। आणि हा मसाला आपल्याला असा दरदरीत करून घ्यायचा आहे। बघू शकता मी खूप फाईन नाही केलेला आहे, छान असा दरदरीत ठेवलेला आहे। आता हा मसाला मी मस्त एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि आपल्या इथे शिमला मिर्च सुद्धा रेडी आहे। तर आता यामध्ये मी आधी तर कोथिंबीर घातलीच होती, पण आता ही चिरलेली कोथिंबीर घालून घेते आहे, खूप छान टेस्ट येते, कोथिंबीर भरपूर टाकायची आणि व्यवस्थित इथे कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे। बस आता आपल्याला काहीच नाही करायचं आहे, या शिमला मिरचीमध्ये हा जो मसाला मी केलेला आहे ना, तो आपल्याला यामध्ये स्टफ करून घ्यायचा आहे। सर्व शिमला मिरचीमध्ये मी हा मसाला भरून घेणार आहे। शाळेच्या डब्यासाठी, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा असंही तुम्ही दाल तडक्यासोबत वगैरे एक साईड डिश म्हणून ही डिश नेहमी करू शकता, लवकर होते आणि खायला खूप चविष्ट वाटते। आता या सीझनमध्ये शिमला मिरची बाजारात जास्त प्रमाणात आहे आणि छान फ्रेश शिमला मिर्च मिळते, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघू शकता। सर्व शिमला मिरची इथे मी स्टफ केलेले आहे आणि हा जो मसाला उरलेला आहे तो आपण नंतर यामध्ये घालून घेऊ। तर सर्व शिमला मिरची आपल्या इथे रेडी आहे। त्यानंतर मी काय करणार आहे, याला हलकंसं फ्राय करून घेणार आहे। थोडं कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, खूप तेल नाही टाकायचं, हलक्या आपल्या शिमला मिर्च त्यावर परतल्या गेल्या पाहिजे एवढंच तेल टाकायचं आपल्याला। आणि ह्या शिमला मिर्च ना सर्व मी ह्याच्यामध्ये सोडून घेणार आहे। बघू शकता आता शिमला मिर्च आपल्याला सर्व सोडून झाल्या की मंदच आचेवर या शिमला मिर्च आपल्याला चारही बाजूने पलटून त्याला छान असं वरून हलकासा कोटेपर्यंत आपल्याला त्या फ्राय करून घ्यायचे आहे। आणि मी आता सर्व शिमला मिर्च टाकल्या, याला अजून मी 5 मिनिटं मंद आचेवर होऊ देणार आहे। 5 मिनिटानंतर बघू शकता एक साईडनी शिमला मिर्च झाल्या की आपल्याला चारही बाजूने अशा चालून त्या जोपर्यंत सॉफ्ट होत नाही, शिजत नाही, तोपर्यंत आपल्याला पलटून घ्यायचे आहे। अशा पलटून आणि मंदच आचेवर करायचे आहे, खूप हाय फ्लेम करू नका, नाहीतर एक साईडनी जळून जाईल आणि आतमधून त्या व्यवस्थित शिजणार नाही। पाण्याचा वगैरे काही इथे वापर आपल्याला करायचा नाही आहे, या वाफीनीच शिमला मिर्च तशी लवकर शिजते। हलकंसं मी अजून पुन्हा 3 ते 4 मिनिटं याला वाफून घेतलेलं आहे, मंदच आचेवर वाफून घेतलेलं आहे। आणि बघू शकता एक साईडने अशा झाल्या की सर्व साईडने मी या प्रकारे याला
शिजवून घेतलेले आहे वाफेवरच आणि त्या तेलामध्येच, पाण्याचा वगैरे काहीच वापर केलेला नाही. अशा आलटून पालटून आपल्याला सर्व म्हणजे या शिमला मिरची शिजवून घ्यायच्या. आता परफेक्ट इथे आपल्याला पाहिजे तशी शिमला मिरची आपली शिजून झालेली आहे. आता जो आपल्याला बाकीचा जो मसाला होता ना उरलेला, तुम्ही यामध्ये टाकून घेणार आहे, कारण की आता आपल्याला गॅस बंद करायची आहे. गॅस बंद करायच्या 1 मिनिट आधीच आपल्याला हा मसाला घालायचा आहे आणि हलकंसं त्याला ना त्या मिरच्यांना त्या मसाल्यामध्ये असं हलकंसं कोट करून घेऊ आपण. जास्त जाळायचा नाही आहे, बस 1 मिनिट आधीच मी मसाला टाकला. आता इथे आपली शिमला मिरची बनवून तयार आहे. फ्रेश यावरती कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपली स्टफ शिमला मिरची ते बनवून तयार आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा.